जय श्रीराम मित्रांनो. काय म्हणतात? मी तुमचा मित्र संकेत. आणि तुम्ही कसे मजेत ना एकदम? तर असेच मजेत राहायचं, काही टेन्शन नाही घ्यायचं, कोणत्या गोष्टीचं लोड नाही घ्यायचं. जे होते ते चांगल्यासाठी होते आणि जे होणार आहे ते चांगल्यासाठीच होणार आहे, म्हणून काही लोड नाही घ्यायचं. बिंदास राहायचं आणि बिंदास मजा करायची. तर आजचं थोडसा पेपर रीड करत होतं. पेपर रीड करता करता एक गोष्ट लक्षात आली, जे प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे. गरीब, श्रीमंत, मीडियम, अप्पर क्लास, लोअर क्लास, हाय क्लास, ह्या सगळ्यांसाठी ही वाली गोष्ट लागू आहे. गोष्ट अशी आहे की हे वाली गोष्टचा जास्त इफेक्ट आपल्या मिडियम क्लास किंवा लोअर क्लास, तर आपण लोअरमध्ये येतो मिडियममध्ये येतो, तर आपल्यासाठी स्पेशली ती वाली गोष्ट चालू आहे. आणि माझा जो व्हिडिओ जे पाहते, तर माझ्या हिशोबानं तरी हे आपण सगळे जवळजवळ एकाच कॅटेगरीमध्ये येतो, की ज्यांना त्या गोष्टीचा खूप जास्त फायदा कमी आणि नुकसान जास्त होऊन जायला. तर आता हे गोष्ट कोणती, एवढी महत्त्वाची गोष्ट कोणती? तर त्याच्या अगोदर थोडीशी लहानशी गोष्ट सांगून देतो मी तुम्हाला, की मी माझ्या वयामध्ये आणि माझ्या आयुष्यामध्ये पाहिलेल्या दोन खूप चांगल्या लीडर लोकांचे नावं सांगतो. पहिले म्हणजे आदरणीय श्री हिंदू हृदय सम्राट माननीय श्री बाळासाहेब ठाकरे. या माणसाचा मी खूप जास्त फॅन आहो. ते शिवसेना कुठं गेली काय गेली मला त्याचं काही करायचं नाही. मला राजकारणात कोणताच रस नाही आणि शिवसेनेचं पण मला तेवढं काही हे नाही. मला त्या माणसाबद्दल एवढं आपुलकी आहे आणि एवढा मान सन्मान आहे की माझ्या फॅमिलीच्या नंतर किंवा माझ्या जवळपासच्या जे रोल मॉडेल आहे, तर मी त्यांना त्या गोष्टीमध्ये पाहतो. कारण की त्यांनी जीवनामध्ये राजकारण केलं असेल, शिवसेना मोठी केली असेल, आमदार खासदार बनवले, अजून काही केलं असेल, पण त्यांनी मराठी माणसासाठी, हिंदू लोकांसाठी आणि स्पेशली महाराष्ट्रासाठी होईल त्यापेक्षा जास्त केलं. कारण की त्यांच्या टायमामध्ये त्यांनी जे केलं हे कोणी दुसरा माणूस नाही करू शकत होतं. ज्या टायमामध्ये आपल्या मुंबईचा विचार जर केला तर मुंबई लंबी होणार होती, बाहेर राज्यातून लोक येऊन. त्या टायमात या माणसानं मुंबई मराठी माणसासाठी वाचून ठेवली. त्यात शिवसेना मोठी झाली, मराठी माणूस मोठं झालं आणि हिंदू समाज राहायला जागा. म्हणजे जो हिंदू समाज होता त्या टायमात, जो आपली बी जे पी आहे, तर बी जे पीचं काही नामोनिशाण नव्हतं आणि होतं तर खूप कमी होतं. बी जे पीनं शिवसेनेचा हात पकडून महाराष्ट्रामध्ये आली आणि आज मोठी झाली. आता त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही, पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे की त्या टायमामध्ये फक्त बाळासाहेब ठाकरे जर नसते तर आज या जगामध्ये महाराष्ट्रामध्ये जे आज आपण हिंदू हिंदू किंवा मराठी करतो हे गोष्ट नसती. तर त्या गोष्टीबद्दल, त्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेबद्दल खूप मान सन्मान आणि आजही आहे. नाव घेतलं तर अंगावर काटे येते आणि आठवण आलं तर डोळ्यात पाणी येते. तर सेम एक अजून दुसरा नेता आहे ज्या नेत्याबद्दल खूप मान सन्मान आहे, होता, राहील, पण माहीत नाही कालांतराने त्याच्यात कमी कमी होत गेला. तो म्हणजे आपले विदर्भाचे लाडके आणि खूप मोठे नेते केंद्रीय मंत्री गडकरी साहेब. गडकरी साहेब नेते खूप चांगले आहे, त्यांनी खूप चांगलं काम केलं. त्याचे जेव्हा मी भाषणं किंवा स्टेटमेंट जेव्हा पाहतो ना, खूप मनाला लागते की असा रस्ता बनवीन की त्या रस्त्यामध्ये जर आपण कॉफी जरी पित असन, आपल्या कॉफीतला एक थेंबसुद्धा कपाच्या बाहेर नाही निघणार. एवढे चोपडे रस्ते, एवढ्याले किलोमीटरचे हायवे, असं करू तसं करू, खूप चांगल्या गोष्टी केल्या त्यानं आणि करून राहिले आणि करत राहील. मी असं नाही म्हणणार की त्याने करणं बंद केलं, चांगले केलं. पण त्यांच्याकडं जे जबाबदारी दिली आहे ते जबाबदारी त्यांनी एकदम उत्तमरित्या पार पाडली आणि समोर चालू आहे. आमच्या गावातले म्हणा किंवा गावात जवळपासच्या ज्या जिथं कधी गोट्याच्या वर तर मुजून नाही पडायचं, तिथं सिमेंट रोड आणि रस्ते मस्त बनवून गेले. आता ते रस्ते काही दिवसांना फलकत चालले, त्याच्यामध्ये गॅप पडून राहिले आणि त्याच्यामध्ये काही ॲक्सिडेंट होत आहे, मदत आहे तर जाऊ द्या ना, 2-4 लोक मरणारच आहे. एवढा मोठा देश आहे, असं जरी म्हणलं तर तुम्हाला राग येईल, पण ते चालू आहे. त्याच्याबद्दल काही म्हणायचं नाही मला, मी काही म्हणणार नाही. खोटं वाटत असेल तर आमचा जो सोनेगावपासून तर बेल्यापर्यंत जो बायपास बनला, तर तिथं तुम्ही पाहू शकता गड्डे गुड्डे पडले 2-4 वर्षातच आणि लंबा झाला. त्याच्यामध्ये काही कोणी ठेकेदारावर बोलत नाही किंवा कोणी कायच्यावर नाही बोलत, कारण की सगळेजण आपले एकच आहे. कारण की तिथं कोणीच विरोध करणारे नाही. जरी आपले राहुलजी गांधी आहे, विरोधी पक्षनेते आहे, पण शेवट गडकरी साहेबाच्या मांडीला लावून बसते, काही फरक नाही पडत. सब मिल बाटके खायंगे, त्याच्याबद्दल काही म्हणत नाही. पण सगळ्यात महत्त्वाची एक आहे ना, त्याच्यामध्ये एक गोष्ट अशी आली का गडकरी साहेबांना आपलं डिपार्टमेंट सोडून दिलं आणि त्या पेट्रोलियम डिपार्टमेंटमध्ये चालले गेले. कशासाठी? पेट्रोलियम डिपार्टमेंटमध्ये जाण्याचं कारण म्हणजे फक्त पेट्रोलमध्ये इथेनॉल मिक्स कर, पेट्रोलमध्ये इथेनॉल मिक्स करत आहे. आता हे लॉजिक कुठून आणलं त्यांनी, काय आणलं, कुठं संशोधन केले, केव्हा तेवाले सायंटिस्ट झाले, त्यांना माहीत, केलं त्याच्याबद्दल नाही. पण त्याचा कमीत कमी रिझल्ट अगोदर चेक तर करायला पाहिजे नव्हतं की हे खरंच जेन्युइन आहे का,
की फक्त आपल्या पोराबाराचं भलं झालं पाहिजे आणि आपल्या पोराबाराच्या कंपन्या मोठ्या झाल्या पाहिजे आणि आपले पोरबारं लखपतीचे करोडपती तर पहिले सुद्धा करोडपतीचे अब्जपती म्हणजे जसे आपले टाटा बिर्ला अंबानी आहे तर असे आपले पोरं मोठे बनले पाहिजे. जरी तुमचे पोरं राजकारणामध्ये नाही आले पण या क्षेत्रामध्ये एवढे मोठे होऊन राहिले का खूप जास्त आणि व्हायला पाहिजे. मी असं नाही म्हणत का नाही व्हायला पाहिजे पण जेणेकरून असं काही नको करा साहेब की ज्यामुळं गरीब लोकांचं नुकसान होऊन झालं. या गोष्टीमुळं काय होऊन राहिलं पेट्रोलच्या किमतीमध्ये तर 1 रुपयाचा सिंगल 1 रुपयाचा पण डाऊनफॉल नाही होऊन झाला. ते वाढूनच राहिलं. जसे तुमच्या मुलांचे शेअर मार्केटचे शेअर वाढून राहिले तसे हे पेट्रोल वाढूनच राहिले. पेट्रोल वाढत आहे त्याच्याबद्दल काही आपुलकी नाही. तुमच्या काळामध्ये 50-60 रुपये पेट्रोल होतं तर तुम्ही म्हणे 15 रुपये लिटर पेट्रोल करून टाकू आपण म्हणे इथेनॉल टाकून. काय झालं का नाही त्याच्याबद्दल काही म्हणत नाही. आम्हाला 100 रुपये जरी भेटत आहे तर आम्ही घेऊन झालं. पण गोष्ट काहून झालं ते आलं तुमच्या इथेनॉलमुळं जे गरीब लोक आहे ना आज आता आपला एरिया जर पकडला तुमच्या कंपन्या आहे तर कंपन्यामध्ये जाणारे 10, 15, 20 हजार रुपये कमवणारे लहान लहान पोरं 18, 20, 22 वर्षाचे पोरं 2-4 महिने कंपनीमध्ये जाऊन आहे ना एक डाऊन पेमेंट भरत आहे 20-25 हजार रुपये आणि एक बाईक घेऊन झाले आणि त्या बाईकनं तुमच्याच कंपनीमध्ये येऊन झाली आणि त्या नवीन नवीन बाईकची आहे ना पूर्ण मायबहीण एक होऊन झाली साहेब. खरंच सांगतो ना मी असं नाही म्हणत तुम्ही काय करत आहे ते चुकीचं करत आहे पण कमीत कमी त्याचा काय रिझल्ट काय निघत आहे त्या गोष्टीचा विचार करा. नाही तुमच्या इथेनॉलमुळं पेट्रोलचे भाव कमी होऊन राहिले नाही तुमच्या E20मुळं त्या गाड्याची इफिशियन्सी वाढून राहिली किंवा ॲव्हरेज वाढून राहिला किंवा अजून काही गोष्टी होऊन राहिल्या मग तुम्ही हे सोंग कशासाठी करता. माझं चुकत असेल तर तुम्ही मला समजून सांगू शकता का हे चुकत आहे म्हणून. पण जर बरोबर जर असेल तर थोडासा तरी विचार करा. ग्राउंड लेवलच्या सगळ्या लोकांना जर समजून झालं या गोष्टी का हे चुकत आहे तर मग तुम्ही हे चुकी का करता. आणि फक्त असं काही जरूर नाही ना का तुम्ही पेट्रोलमध्येच इथेनॉल मिक्स केलं म्हणजेच तुमचे मुलं मोठे होणार आहे. भरपूर काही आहे ना अल्कोहोल आहे शुगर आहे पॉवर आहे सगळ्या गोष्टी खूप काही आहे. तुम्ही त्या पेट्रोलमध्ये त्या पेट्रोलची मायबहीण एक काय करता वाढू द्या ना. काँग्रेसच्या काळात 50 रुपये लिटर पेट्रोल टाकत होतं तरी महाग होत होतं. तुमच्या काळात आम्ही 100 रुपये टाकत आहे तरी महागच होत आहे. 200 जर झालं टाकणार आहोत आम्ही तुम्हालाच निवडून देणार आहोत साहेब. आम्ही काँग्रेसला कधीच निवडून नाही देणार. तुम्ही न केलं हे खूप चांगलं केलं आणि तुम्ही चांगलं करता हे आम्हाला तुमच्याकडून आशा आहे आणि आम्ही तुम्हालाच निवडून देऊ त्याची काही तुम्ही चिंता नको करा. पण फक्त ह्या पेट्रोलमध्ये जे E20 तुम्ही मिक्स करून राहिलं ना याचा थोडासा विचार करा. काही राजकारणाबद्दल बोलायचं नाही आपल्याला फक्त आपला जो काही प्रॉब्लेम आहे जे आपल्याला त्रास होत आहे तुम्हाला सांगत आहोत. चुकलं तर लहान भाऊ म्हणून माफ करा आणि बरोबर जर असं ना तर थोडासा या गोष्टीचा विचार करा. धन्यवाद.